नमस्कार मित्रांनो, आजच्या कथेमार्फत मी तुम्हाला सांगणार आहे की तुम्ही तुमच्या पत्नीला चुकूनही या 3 ठिकाणी एकटं सोडू नये, नाहीतर तुम्हाला पूर्ण जीवन पश्चाताप करावा लागेल। दर्शकांनो, आजचा जो विषय आहे, आजचा जो प्रसंग आहे तो खूपच ज्ञानवर्धक आणि प्रेरणादायक आहे। आजच्या या प्रसंगातून तुम्हाला समजेल की या 3 ठिकाणी स्त्रीला कधीही एकटे सोडू नये। व्हिडिओ खूपच महत्त्वपूर्ण आहे, त्यामुळे तुम्हाला माझी नम्र विनंती आहे की तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत न स्किप करता लक्ष देऊन पहा। मित्रांनो, खूप पुराणात काळातील गोष्ट आहे। एक व्यापारी त्याच्या बायकोसोबत व्यापार करण्यासाठी त्याच्या राज्यातून दुसऱ्या राज्यात चालला होता। जेव्हा ते दुसऱ्या राज्याच्या सीमेमध्ये पोहोचले तेव्हा त्यांना तिथे काही डाकू मिळाले आणि त्या डाकूंनी त्या व्यापारी आणि त्याच्या बायकोकडे जे काही होतं ते सर्व लुटून घेतलं आणि अशा प्रकारे त्या व्यापाराला आणि त्याच्या बायकोला लुटून त्या गुंडांनी त्यांना पूर्णपणे भिकारी बनवलं। त्यानंतर ते सर्व डाकू तिथून निघून गेले। ते डाकू तर निघून गेले, परंतु तो व्यापारी आणि त्याची बायको सर्व काही लुटून गेल्यामुळे खूपच चिंतेमध्ये पडले होते। ते विचार करू लागले की आता पुढे काय करायचं। एकतर अनोळखी शहर आणि अशा ठिकाणी त्यांच्याकडे 1 रुपया सुद्धा नाही। तर मित्रांनो, अनोळखी शहरामध्येच पैसाच सर्व काही असतो। तो व्यापारी त्याच्या बायकोला घेऊन त्या शहराच्या दिशेने जाऊ लागला। त्याला फक्त ही चिंता लागली होती की आता मी व्यापार करू तर कसा करू। तो या चिंतेमध्ये पुढे पुढे चालला होता। इतक्यातच त्याला त्या शहराच्या बाहेर एक साधूची झोपडी दिसली। तो व्यापारी त्याच्या बायकोला घेऊन त्या झोपडीच्या दिशेने निघाला। जेव्हा तो त्या झोपडीजवळ पोहोचला तेव्हा त्याला तिथे एक साधू महाराज दिसले, जे एका कट्ट्यावर बसून त्याच्या शिष्यांना शिकवत होते। साधूंना पाहून तो व्यापारी विचार करू लागला, मी जर या साधू महात्माला माझी अडचण सांगितली तर नक्कीच ते मला यांच्यावर काहीतरी मार्ग सांगतील। मित्रांनो, असा विचार करून तो व्यापारी त्या साधू महात्माजवळ पोहोचला आणि खूपच विनम्र स्वराने त्या व्यापाराने त्यांची सर्व अडचण त्या साधू महात्म्याला सांगितली। पुढे तो व्यापारी म्हणाला, महाराज, जर तुम्ही माझ्या पत्नीला कोणाकडे गहाण ठेवून मला काही पैसे मिळवून दिलेत तर तुमचे खूप उपकार होतील। जेव्हा साधू महात्माने त्या व्यापाऱ्याचं बोलणं ऐकलं तेव्हा त्या साधूला त्या व्यापाऱ्यावर खूपच दया आली। साधूने त्या व्यापाऱ्याला त्याच्या ओळखीच्या एका माणसाकडे पाठवले। व्यापारी त्याच्या पत्नीला घेऊन त्या सावकाराकडे पोहोचला आणि सावकाराला हात जोडून तो व्यापारी म्हणू लागला, शेठ, मला काही पैशांची गरज आहे। माझ्याकडे गहाण ठेवण्यासाठी दुसरं काहीच नाही, फक्त माझी बायकोच आहे। तुम्ही माझ्या पत्नीला गहाण ठेवून मला काही पैसे द्या। मी त्या पैशाने व्यापार करून लवकरच तुमचे पैसे व्याजसहित तुम्हाला परत करेल आणि माझ्या बायकोला तुमच्याकडून सोडवून घेऊन जाईल। तेव्हापर्यंत माझी बायको तुमच्या इथे गहाण असेल। मित्रांनो, सावकाराने जेव्हा त्या व्यापाऱ्याचे बोलणे ऐकलं तेव्हा तो व्यापाऱ्याला पैसे देण्यासाठी तयार झाला आणि पैशाच्या बदल्यात त्याने त्या व्यापाऱ्याला बायकोला त्याच्याजवळ गहाण ठेवलं। व्यापारी त्याच्या बायकोला सावकाराजवळ गहाण ठेवून आणि त्या सावकाराजवळून कर्ज घेऊन त्याचा व्यापार करण्यासाठी पुढील मार्गाला निघाला। व्यापाऱ्याने त्या पैशातून प्राण्यांचा व्यापार सुरू केला। तो व्यापारी शेतकऱ्याकडून शेती उपयोगी प्राण्यांना विकत घ्यायचा आणि दुसऱ्या गरजवंत शेतकऱ्याला अधिक किमतीमध्ये विकायचा। अशा प्रकारे त्या व्यापाऱ्याने त्या कर्जामधूनच खूप कमी वेळामध्ये चांगल्या प्रकारे धन कमावले। मित्रांनो, जेव्हा त्या व्यापाऱ्याने त्या पैशातून खूप मोठ्या प्रमाणात धन कमावले तेव्हा तो 1 वर्षानंतर पुन्हा त्याच शहरात परत आला, ज्या शहरामध्ये त्याने त्याच्या बायकोला सावकाराकडे गहाण ठेवले होते। तो व्यापारी शहरात आल्यावर सरळ त्याच सावकाराकडे गेला। सावकाराकडे गेल्यावर व्यापारी म्हणाला, शेठजी, तुम्ही तुमचा हिशोब करा व तुमचे पैसे घेऊन मला माझी बायको परत करा। व्यापाराचे बोलणे ऐकून तो सावकार म्हणाला, मित्रा, तुला काय सांगू, मागच्या 3 महिन्यापूर्वी तुझी बायको खूपच आजारी पडली होती आणि त्याच आजारपणात तुझ्या पत्नीचा देहांत झाला। मी तुझ्या पत्नीचे खूप उपचार केले, चांगल्या चांगल्या वैद्यांना दाखवले, परंतु तरी सुद्धा मी तुझ्या पत्नीला वाचवू शकलो नाही। मित्रांनो, त्या व्यापाऱ्याने जेव्हा शेठचे बोलणं ऐकलं तेव्हा तो खूपच नाराज झाला। त्यानंतर थोडी हिंमत एकवटून तो व्यापारी सावकाराला म्हणाला, शेठ, जे झालं ते झालं, कदाचित माझ्या नशिबातच असं लिहिलं होतं। जरी माझी पत्नी माझ्यासोबत असती तरी सुद्धा आयुष्य पूर्ण झाल्यावर तिला मरायचंच होतं। जे होणार आहे त्याला कोणीही टाळू शकत नाही,
परंतु तरीही तुम्ही तुमचे पैसे माझ्याकडून घ्या, जेणेकरून मला या गोष्टीची संतुष्टी होईल की मी माझं ऋण फेडले आहे. मी माझं कर्ज फेडून माझ्या बायकोला गहाण ठेवण्याच्या कलंकापासून मला वाचवले आहे. व्यापाराचे बोलणं ऐकून सावकार म्हणाला, नाही मित्रा, आता मी तुझ्याकडून ते पैसे कसे घेऊ शकतो? जर मी तुझी अमानत तुला परत करू शकत नसेल तर माझं कर्ज मी परत कसं घेऊ शकतो? मला माझे पैसे परत घेण्याचा कोणताच अधिकार नाही. मित्रांनो, त्या व्यापाराने सावकाराकडे त्याचा कर्ज परत घेण्याचा खूप आग्रह केला, परंतु तो सावकार त्या व्यापाराचं काहीच ऐकत नव्हता. उदास अवस्थेत जेव्हा तो व्यापारी तिथून परत जात होता तेव्हा तो पुन्हा त्या साधूच्या झोपडीजवळ पोहोचला. नेहमीप्रमाणे साधू महाराज त्यांच्या कट्ट्यावर बसून शिष्यांना शिकवत होते. तो व्यापारी सुद्धा मनाच्या शांतीसाठी तिथेच जाऊन बसला आणि त्या साधू महाराजांचं प्रवचन ऐकू लागला. साधू महाराजांनी जेव्हा त्या व्यापाराला पाहिलं तेव्हा साधू महाराजांनी त्या व्यापाराला ओळखलं आणि त्याच्या तब्येतीची चौकशी करू लागले. व्यापाराने त्यांच्या आयुष्यात गेल्या वर्षात जे काही घडलं ते सर्व त्या साधू महाराजांना सांगितलं. मित्रांनो, तो साधू महात्मा एक सिद्ध पुरुष होता. त्याने त्या व्यापाराला सांगितलं की तुला त्या सावकाराने फसवलं आहे. तुझी बायको जिवंत आहे. त्या सावकाराने तुझ्या बायकोला त्याच्या घरातच कुठेतरी लपवले आहे किंवा त्याने त्याच्या ओळखीच्या कोणाकडे तरी तिला पाठवून दिले आहे. आता तू असं कर, येथील राजाजवळ जा आणि राजाजवळ जाऊन तू प्रार्थना कर की राजासाहेब, माझ्या बायकोला त्या शेठकडून मला परत द्या, कारण या नगराचा जो राजा आहे तो राजा खूपच बुद्धिमान आहे. तो निश्चितच तुझ्या पत्नीला तुला मिळवून देईल. मित्रांनो, जेव्हा त्या व्यापाराने साधू महाराजाकडून त्या राजाबद्दल ऐकलं तेव्हा तो ताबडतोब त्या व्यापारीकडे चंद्रसेनच्या दरबारात गेला. दरबारात जाऊन व्यापारी राजाजवळ प्रार्थना करू लागला, हे महाराज, माझ्या बायकोला त्या सावकाराकडून सोडून मला परत द्या. व्यापाराचं बोलणं ऐकून चंद्रसेन राजाने त्या सावकाराला दरबारात बोलावून घेतलं आणि त्याला विचारलं, शेठ, हा व्यापारी जे काही म्हणत आहे ते सत्य आहे का? काही रुपयासाठी या व्यापाराने त्याच्या बायकोला तुझ्याजवळ गहाण ठेवलं होतं का? सावकार स्वीकार करत म्हणाला, महाराज, व्यापारी जे काही म्हणत आहे ते पूर्णपणे सत्य आहे. राजा पुढे म्हणाला, मग तू याच्या बायकोला परत का करत नाहीस? राजाचं बोलणं ऐकून सावकार म्हणाला, कसं मी परत करू शकतो महाराज? मी या व्यापाऱ्याला सांगितलं तर होतं 3 महिन्यापूर्वीच याच्या पत्नीचा मृत्यू झाला आहे. मग अशा परिस्थितीत महाराज, मी यमराजाजवळ जाऊन तर त्याच्या पत्नीला परत आणू शकत नाही. राजाने विचारलं, तुझ्याकडे काही पुरावा आहे का ज्यामुळे तुझे बोलणे सत्य ठरू शकेल? तेव्हा तो सावकार म्हणाला, हो महाराज, माझ्या या बोलण्याचा पुरावा तो वैद्य आहे ज्याने याच्या पत्नीचा उपचार केला होता. ते 4 व्यक्ती सुद्धा या गोष्टीचा पुरावा देतील ज्यांनी या व्यापाऱ्याच्या पत्नीला खांदा दिला होता. सावकार हे सर्व एवढ्या आत्मविश्वासाने बोलला की राजाला सुद्धा त्याच्यावर विश्वास बसला. राजा त्या व्यापाऱ्याला म्हणाला, हे व्यापारी, जर तुझी बायको जिवंत असती तर मी तुला ती नक्कीच मिळवून दिली असती. आता तर माझा सुद्धा नाईलाज आहे. मित्रांनो, अशा प्रकारे राजा चंद्रसेनने व्यापाराला समजावून परत पाठवले. तो व्यापारी पुन्हा त्या साधू जवळ गेला आणि दरबारात राजा आणि सावकार जे काही म्हणाले ते सर्व त्याने साधूला सांगितले. त्यावर साधू म्हणतो, हे व्यापारी, मला दुःख आहे की राजा चंद्रसेनने तुझ्यासोबत कोणत्याही प्रकारचा न्याय केला नाही. त्या राजाने शेठच्या बोलण्यावर तर विश्वास ठेवला, परंतु तुझ्यावर विश्वास ठेवला नाही. आता माझे एक म्हणणं ऐक, तू पुन्हा एकदा राजाजवळ जा आणि म्हण की फक्त 2 तासासाठी मला म्हणजेच साधू महात्माला तुमच्या राजगादीवर बसण्याचा अधिकार द्या आणि मग मी राजाला सांगेल की न्याय कसं केलं जातं आणि न्याय कशाला म्हणतात. मित्रांनो, तो व्यापारी पुन्हा एकदा राजाजवळ पोहोचला आणि जसं साधूने सांगितलं होतं तसं तो राजाला म्हणाला. राजाने जेव्हा त्या व्यापाराचं म्हणणं ऐकलं तेव्हा राजा व्यापाराला म्हणाला, मला 2 तासासाठी राजगादी सोडण्यात काहीच हरकत नाही. जर असं केल्यामुळे तुला न्याय मिळत असेल तर 2 तासासाठी त्या साधू महात्म्यासाठी मी राजगादी सोडण्यासाठी तयार आहे. तू त्या महात्माला राज दरबारात घेऊन ये. व्यापाराने जेव्हा राजाचे हे बोलणं ऐकलं तेव्हा तो साधू महाराजांच्या जवळ गेला आणि त्या साधू महाराजांना राजाच्या दरबारात घेऊन आला. जेव्हा साधू महाराज त्या राज दरबारात आले तेव्हा राजाने त्यांच्या सिंहासन साधू महाराजांना दिलं.
सिंहासनावर बसल्यावर साधू महाराजांनी त्या सावकाराला दरबारात बोलावलं आणि त्याला विचारलं, हे शेठ, तुम्ही असं सांगितलं आहे की या व्यापाऱ्याच्या पत्नीचा 3 महिन्यापूर्वीच देहांत झाला आहे आणि तुम्ही असं सुद्धा म्हटलं आहे की तुमच्याजवळ व्यापाऱ्याच्या पत्नीचा मृत्यूचे साक्षीदार सुद्धा आहेत. मग मला त्या व्यक्तींना भेटायचं आहे. मित्रांनो, राजा बनलेल्या साधूच्या आदेशावर त्या व्यक्तींना राजदरबारात हजर करण्यात आलं. सर्वात पहिले साधू महाराजांनी त्या वैद्याला बोलावलं ज्याने व्यापाऱ्याच्या पत्नीचा इलाज केला होता. साधू महाराजांनी त्यांना विचारलं, हे वैद्य, तुम्हीच या व्यापाऱ्याच्या पत्नीचे उपचार केले होतेत ना? वैद्य म्हणाला, हो महात्मा, मीच या व्यापाऱ्याच्या पत्नीचे उपचार केले होते. तेव्हा साधू महाराज म्हणाले, ठीक आहे, मला एक सांगा, तुम्ही व्यापाऱ्याच्या पत्नीचा उपचार करण्यासाठी तुम्ही सावकाराच्या घरी जायचात की व्यापाऱ्याची पत्नी तुमच्या घरी यायची? तेव्हा तो वैद्य म्हणाला, शेठ माझ्या घरी येऊन औषध घेऊन जायचे. तेव्हा साधू म्हणाले, म्हणजे तू पूर्ण आत्मविश्वासाने सांगू शकत नाही की ते औषध तो शेठ व्यापाऱ्याच्या पत्नीला देत होता? तेव्हा तो वैद्य म्हणाला, हो महाराज, मी हे पूर्ण आत्मविश्वासाने तर सांगू शकत नाही की हा शेठ कोणाला औषध घेऊन जायचा, परंतु शेठ माझ्याकडून औषध घेऊन नक्की जायचा. तेव्हा साधू म्हणाले, याचा अर्थ तर असा आहे, तुम्ही रुग्णाला न पाहताच औषध देत होतात. हा तर खूप मोठा अपराध आहे. तुम्ही एखाद्या रुग्णाला न पाहताच औषध देत आहात. कदाचित तुम्हीच त्यांना औषध देण्याऐवजी विष दिले असेल आणि तुम्ही दिलेल्या विषामुळेच या व्यापाऱ्याच्या पत्नीचा मृत्यू झाला असेल. मित्रांनो, साधू महाराजांचे हे बोलणं ऐकून वैद्याचा चेहरा पूर्णपणे पडला. तो घाबरून म्हणाला, नाही राजन, असं बिलकुल होऊ शकत नाही. मी माझ्या रुग्णाला विष का बरं देईन? मी जर असं केलं तर माझा सर्व मान सन्मान धुळीत मिळून जाईल. तेव्हा साधू म्हणाले, तू तर आता असंच म्हणशील, परंतु तू हा केलेला सरळ सरळ अपराधच आहे. याची शिक्षा म्हणून तुला 100 चाबकाचे फटके द्यावे असा मी आदेश देत आहे. त्याचबरोबर तुझ्या तोंडाला काळीक फासून तुझी पूर्ण नगरातून धिंड काढण्यात यावी. आता हे वैद्यराज, तुम्हीच विचार करा. तुम्हाला खरं बोलायचं आहे की मी सैनिकांना हे सर्व करण्याचा आदेश देऊ? साधू महाराजांचं हे बोलणं ऐकून वैद्य थरथर कापू लागला. तो साधूंच्या चरणात पडला आणि म्हणाला, महाराज, मला माफ करा. मला मान्य आहे, मी स्वीकार करतो की मी शेठने सांगितलेल्या कोणत्याही रुग्णाचा उपचार केला नाही. शेठने मला काही मुद्रा दिल्या होत्या आणि सांगितलं होतं की जेव्हा कधी वेळ पडेल तेव्हा शेठच्या बाजूने साक्ष द्यायची. माझा फक्त इतकाच अपराध आहे की मी लालचमध्ये येऊन या शेठचा प्रस्ताव स्वीकार केला. साधू म्हणाले, काही झालं तरी तुम्ही अपराध तर केलाच आहे आणि तुम्ही खोटी साक्ष दिल्यामुळे मी तुम्हाला 30 चाबकाचे फटके मारण्याचा आदेश देत आहे. मित्रांनो, साधूच्या या आदेशाचा राजाच्या सैनिकांनी लगेच पालन केलं. सैनिकांनी ताबडतोब त्या वैद्याला पकडलं आणि त्याला चाबकाने फटके मारू लागले. पहिला फटका लागताच वैद्य जोरजोरात ओरडू लागला आणि म्हणू लागला, महाराज, माझ्यावर दया करा. मित्रांनो, प्रत्येक फटक्यानंतर त्या वैद्याच्या तोंडातून माफीसाठी आवाज निघत होता. त्याचं हे ओरडणं सर्व राज दरबारात गोंगत होतं. वैद्यासोबत जे काही घडत आहे ते पाहून सावकाराने बोलावले आणखी 4 साक्षीदार खूप घाबरले. आता वेळ त्या 4 साक्षीदारांची आली. साधू महाराज म्हणाले, तुम्ही चौघं असं म्हणत आहात की तुम्ही या व्यापाऱ्याच्या पत्नीला स्मशानात घेऊन गेला आहात. मग तुम्ही मला हे सांगा, मृत शरीराचं जेव्हा स्नान केलं जातं आणि त्याला कफनमध्ये लपटून अर्थीवर ठेवले जातं, मग तेव्हा तुम्ही त्या स्त्रीचा मृत शरीर पाहिलं होतं का? हे ऐकून ते शेठचे 4 साक्षीदार म्हणू लागले, नाही, त्या स्त्रीचा मृत शरीर तर आम्ही पाहिलंच नव्हता. शेठजीने आम्ही येण्यापूर्वीच अर्थी तयार केली होती व त्यानंतर आम्ही ती अर्थी घेऊन स्मशानात गेलो व तिला जाळून परत आलो. तेव्हा साधू महाराज म्हणाले, मग तुम्ही हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला नाही का की त्या अर्थीमध्ये कोणी मृत व्यक्ती आहे की कोणी जिवंत? तुम्ही असं तर केलं नाहीत ना की तुम्ही एखाद्या जिवंत व्यक्तीला स्मशानात नेलेत आणि त्याला जाळून परत आलात? हा तर खूप मोठा अपराध आहे आणि या अपराधाची शिक्षा मृत्यूदंड हीच आहे. मित्रांनो, हे 4ही साक्षीदार वैद्याची शिक्षा पाहून आधीच खूप भयभीत झाले होते. जेव्हा त्यांनी साधू कडून मृत्यूदंड बदल ऐकलं तेव्हा त्यांचे हातपाय थंडच पडले.
त्यानंतर साधू महाराजांनी त्या सावकाराकडे पाहिलं. तेव्हा त्यांनी सावकाराकडे पाहिलं तेव्हा त्या सावकाराचा चेहरा भीतीने काळा पडला होता. साधू म्हणाले, शेठ, तुमच्या 5ही साक्षीदारांची हवा आता पूर्णपणे निघाली आहे. आता तुम्ही मला सांगा की दुसऱ्याच्या पत्नीला जबरदस्ती तुमच्या घरात ठेवण्याबद्दल तुम्हाला कोणती शिक्षा देण्यात यावी. साधूचे बोलणे ऐकून सावकार खूपच घाबरला. त्याच्या तोंडातून एक शब्दही निघत नव्हता. साधू म्हणाला, शेठ, यापूर्वी की मी तुम्हाला 5 वर्षाची कठोर कारागृहात शिक्षा सुनावेल, अजूनही तुमच्याकडे वेळ आहे. तुम्ही या व्यापाऱ्याच्या पत्नीला दरबारात हजर करा. मित्रांनो, शिक्षेबद्दल ऐकल्यानंतर सावकाराने ताबडतोब त्यांच्या नोकरांना घरी पाठवलं व व्यापाऱ्याच्या पत्नीला राज दरबारात घेऊन येण्यास सांगितलं. साधू महाराजांनी व्यापाऱ्याच्या पत्नीला व्यापाराकडे संपूर्ण केलं आणि त्या सावकाराला 3 महिन्याची कारागृहात शिक्षा सुनावली. खोटी साक्ष दिल्याबद्दल त्या 4ही साक्षीदारांना कठोर शिक्षा सुनावण्यात आली. तर मित्रांनो, हे सर्व पाहून राजा खूपच आश्चर्यचकित झाला. राजा साधू समोर हात जोडून म्हणाला, हे महात्मा, तुम्ही धन्य आहात. तुम्ही आज मला शिकवले आहे की न्याय कसं केलं जातं. राजाचे हे बोलणे ऐकून साधू म्हणाला, हे राजन, माझ्या या 3 गोष्टी तुम्ही नेहमी लक्षात ठेवा. कधीही या 3 ठिकाणावर तुमच्या पत्नीला एकटं सोडू नये. मित्रांनो, आता मी तुम्हाला सांगते. त्या साधूने सांगितलेले ते 3 ठिकाण, ज्या ठिकाणावर कधीही तुमच्या पत्नीला एकटं सोडू नये. पहिले स्थान आहे, जर तुमची पत्नी आजारी असेल तर अशा परिस्थितीत तिला कधीच एकटं सोडून जाऊ नये. जेव्हा कधी एखादा मनुष्य एखाद्या स्त्रीसोबत विवाह करतो तेव्हा तो तिला वचन देतो की तुझ्या सुख दुःखात मी नेहमी तुझ्या सोबत असेल. त्यामुळे मित्रांनो, आजारपणात नेहमी तिच्या सोबतच राहा आणि तिची काळजी घ्या. ज्या प्रकारे पत्नी तिच्या पतीची काळजी घेत असते त्याच प्रकारे पतीने सुद्धा पत्नीची काळजी घ्यायला हवी. हे तुमचं कर्तव्य आहे आणि तुमच्या सुखी जीवनाचं हे मंत्र सुद्धा आहे. मित्रांनो, दुसरे स्थान आहे, जर तुमची पत्नी निर्दोष असेल आणि जर कोणी तिच्यावर खोटा आरोप लावत असेल तर अशा परिस्थितीत सुद्धा नेहमी तुम्हाला तिच्या सोबत उभं राहायला पाहिजे. कारण एक मुलगी तिच्या आई वडिलांचे घर याच आशेने सोडून येते की माझा नवरा माझ्या भावनांना समजेल आणि प्रत्येक परिस्थितीत तो माझी साथ देईल. त्यामुळे मित्रांनो, या दुनियेतील लोक तिच्यावर कोणताही चुकीचा आरोप लावत असतील, परंतु अशा परिस्थितीत तुम्हाला तुमच्या जीवनसाथी सोबत उभे राहिले पाहिजे. अशा परिस्थितीत कधीच तिला एकटं सोडू नये. मित्रांनो, तिसरे स्थान, जे त्या साधूने सांगितले, कधीही चुकूनही तुमच्या पत्नीला परपुरुषाजवळ सोडू नये. मग तो कोणीही असो, तुमचा मित्र असो किंवा तुमचा नातेवाईक असो, कोणत्याही परिस्थितीत तुमच्या पत्नीला एखाद्या परपुरुषासोबत एकटे सोडू नये. तर मित्रांनो, मला आशा आहे या 3ही गोष्टी तुम्हाला खूपच चांगल्या प्रकारे समजल्या असतील. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. भेटूया पुढच्या अशाच एका ज्ञानवर्धक व्हिडिओमध्ये एका नवीन चर्चेसह. तुम्हा सर्वांचे मनपूर्वक आभार. जय श्रीराम.